नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. देशमुख कुटुंबात आता सगळं काही पहिल्यासारखं झालेलं असतं. पार्थही सुखरूपपणे घरी आलेला असतो आणि मालिनीही आता काव्याला पार्थला भेटायला परवानगी देते. पण मात्र नंदिनीच्या डोक्यात एक टेन्शन अजूनही फिरत असते की आपल्याला फक्त 15 दिवसांची मुदत मिळाली आहे आणि आनंद निवास आपण कसा मिळवायचा. आता हे सगळं सत्य काव्याला समजतं. नंदिनीचा रडका चेहरा बघत काव्य विचारते की काय झालंय नंदिनी, तू सांगू शकतेस मला. तेव्हा नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यानंतर ते चौघंही जीवा, पार्थ, काव्य आणि नंदिनी मिळून आनंद निवास परत मिळवण्याचा मिशन करतात. पार्थ म्हणतो की माझ्या जीवाकडून जरी चूक झाली असेल तरी त्याची चूक मी भरून काढणार. तर काव्य म्हणते की हो, ज्या प्रकारे आपण सँडी आणि वसुंधराचा खरा चेहरा कुटुंबासमोर आणला होता त्याच प्रकारे आता भास्करला धडा शिकवून आपण आपला आनंद निवास परत मिळवायचा. तर नंदिनीच्या मागे सगळेच लोक ठामपणे उभे असल्यामुळे तिलाही खूप हिंमत मिळते. तर जीवासुद्धा आता काव्याचे आभार मानत म्हणतो की तू सुद्धा मला चुकीचं ठरवलं नाहीस, मला समजून घेतलं. काव्याला माहिती असते की ज्यावेळेस आपल्याला पार्थची गरज होती त्यावेळेस याच जीवाने मालिनी आईंच्या विरोधात जाऊन मला पार्थला भेटवलं होतं.